उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला जाणार आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे तिथे दाखल झालेले आहेत। राऊतांच्या भांडूप इथल्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी भेट घेतली आहे। रोहित पवार बाबांच्या खांद्यावर बसून आमदार झालाय। तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एक तरी नगराध्यक्ष निवडून आणून दाखवा असं आव्हान गिरीश महाजनांनी दिलं। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे बुधवारपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। नगर परिषद निवडणुकीसाठी ते प्रचार सभा सुद्धा घेणार आहेत। बीडमध्ये अजित पवारांची जाहीर सभा झाली। या सभेमध्ये बोलताना त्यांनी रामकृष्ण हरी हा शब्द उच्चारला। त्यावेळी उपस्थितांपैकी काहींनी वाजवा तुतारी असं म्हणत प्रतिसाद सुद्धा दिला। त्यानंतर आयोजकांपैकी एकानं दादांना चिठ्ठी लिहून देत या रामकृष्ण हरीचा वेगळा अर्थ निघू शकतो असा निरोप सुद्धा दिला। त्यानंतर अजित पवारांनी सारवासारव केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज प्रचारासाठी सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत। रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुती तुटली असा आरोप सुद्धा निलेश राणेंनी केलाय। या आरोपाला जाहीर सभेतून रवींद्र चव्हाण काय उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं। साबरमतीच्या धर्तीवर यशवंतराव चव्हाण समाधी स्थळाचा विकास करण्याचा मानस अतुल भोसले यांनी व्यक्त केला। जे नेहमी माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करत होते त्यांचं तोंड बंद केल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिलेली आहे। सावकारे यांनी तिकीट यांच्या पत्नीला दिलं होतं, मात्र जामनेरमध्येही मंत्र्याच्या बायकोला तिकीट दिलं। मी घराणेशाही राबवतो असं म्हणत महाजनांनी आता तुम्ही कोणती शाही लावली असा सवाल सुद्धा खडसेंनी केला। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर निशाणा साधला। निलेश राणेंनी असं सांगितलंय की रवींद्र चव्हाण महाराष्ट्र सोडून सिंधुदुर्गामध्ये येत आहेत आणि त्यातल्या त्यात ते मालवणमध्ये प्रचार करायला येत आहेत। उद्या आम्ही जिंकलो तर ते तोंड कुठे दाखवणार असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। इम्तियाज जलील यांनी काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्यावर टीका केलेली आहे। बिहारमध्ये आम्ही फक्त 6 जागा मागितल्या होत्या, मात्र तेजस्वी यादव यांनी एमआयएमला निवडणूक लढवू नका असं सांगितलं होतं, तर ओबीसीला जागा का द्यायच्या असं राहुल गांधी म्हणाले होते, अशी माहिती जलील यांनी दिली आहे। कणकवली नगरपंचायतचे शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी भेट दिली आहे। याशिवाय उदय सामंतांनी सुद्धा त्यांची भेट घेतली। संदेश पारकर यांनी राणेंची साथ सोडल्यानंतर निलेश राणे पहिल्यांदाच संदेश पारकर यांच्या निवासस्थानी आले होते। निवडणूक आली की काँग्रेस पुढे सोडण्याचं काम करतं, तर 208 मतांनी निवडून येणारा साकोलीमध्ये छाती ठोकून फिरतोय असं म्हणत आमदार परिणय फुकेंनी नाना पटोलेंवर टीका केली आहे। बोगस मतदानावर आता विरोधकांसह सत्ताधारी सुद्धा बोट ठेवू लागलेले आहेत। एका घरामध्ये 169 मतं कशी असू शकतात याचा शोध घेतला पाहिजे असं सामंत म्हणालेत। मालवणमध्ये मराठा समाजाच्या व्यक्तीनं अचानक ओबीसी समाजाचा दाखला घेतलाय। हा मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजाचा अपमान आहे असं सुद्धा मत त्यांनी व्यक्त केलंय। सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने युती धर्म पाळला नाही तर आम्ही सुद्धा युती धर्म पाळायला बांधील नाही असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांनी भाजपला दिला। भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपने तिकीट नाकारल्यानं डॉक्टर विजय नंदुरकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। महायुतीमध्येच तिरंगी लढत होणार आहे। मित्र पक्षातच आरोप प्रत्यारोप सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7 नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना सर्वाधिक 118 जागा लढवत आघाडीवर आहे, तर भाजप 108 जागा आणि काँग्रेस 96 जागांवर निवडणूक लढवते। अमरावतीमध्ये मेळघाटातील वीज, रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधांसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। खासदार बळवंत वानखेडे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या बोगस जन्ममृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी लातूरमध्ये वारंवार येत असून ते कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना संधी अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठका घेतात, त्यामुळे यावर निर्बंध घालण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सूरज साळुंखे यांनी केलेली आहे। आपण कुणाला भीतो का? आम्ही बांगड्या काही घातलेल्या नाहीयेत, मर्द आहोत असं म्हणत प्रचार सभेतून प्रफुल्ल पटेलांनी विरोधकांवर निशाणा साधलाय।
आगामी नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची एक बैठक पार पडली। ऐरोली आणि बेलापूरमधील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। निवडणुकांसंदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीमधून सर्वांना आवाहन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। नगरपरिषदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सभा घेणार असून छत्रपती संभाजीनगरच्या 6 नगरपरिषद निवडणुकांमध्ये चौरंगी लढत असल्याचं पाहायला मिळत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आज बावनकुळेंचा ताफा धडकणार आहे। बावनकुळे महाबळेश्वर, वाई, उपरी, शिरूर इथं प्रचार सभा घेणार आहेत। राम मंदिराचं काम पूर्ण झाल्यामुळे भाजपचं आज हर घर राम अभियान राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकवण्याचं आवाहन त्यांनी केलं। आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये अयोध्येमध्ये कार्यक्रम होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीमध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा ढक्के यांनी अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर आता शिवसेनेनं भाजपवर युती धर्माचा भंग केल्याची टीका केली आहे। शेवगावमधील माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कार्यकर्त्यांसह शेवगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सर्वोच्च सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला। हर्षदा काकडे यांच्या पाठिंब्यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे।